मनीषाजी, स्वागत आहे तुमचं। महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता आता प्रत्येक पक्षाच्या वतीनं मोर्चे बांधणी केली जाते। तुमच्या पक्षात सुद्धा हालचाली सुरू झालाय। दुसरीकडे आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीची कदाचित उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। तुमच्या पक्षावर परिणाम होईल असं वाटतं का? बघा, हे गेलं 5 महिने त्यांचं भिजत घोंगडं सुरू होतं आणि ते आता शेवटी ते युती होणार आहे हे काही लपून राहिलेलं नव्हतं ठाकरे बंधूंचे। परंतु लोकांना काय मिळणार आहे? दोन भाऊ एकत्र आले, मग ते वेगळे कशाला झाले होते? लोक हेही विचारतायत ना की का वेगळे झाले होते आणि कशासाठी? का लोकांसाठी वेगळे झाले होते आणि लोकांसाठी एकत्र येणार होते का? मग वेगळे झाले तेव्हा मराठीचा मुद्दा कुठे गेला? मराठी माणसाचा मुद्दा कुठे गेला? आणि मराठी माणूस मुंबईत राहावा यासाठी यांनी काय प्रयत्न केले? बरं, हे कसं आहे, आमचे नेते फील्डवर काम करतात। फील्डवर काम करणाऱ्या माहिती आहे की लोकांचं दुःख काय असतं, घरात बसणाऱ्यांना लोकांचं दुःख काय माहिती। त्यामुळे आम्ही आणि आता नगर परिषदांच्या निवडणुकीत आम्ही पाहिलं की सगळ्यांनी की महायुतीलाच लोकांनी पसंती दिली आहे आणि राहिला मुद्दा माननीय एकनाथजी शिंदे, तर लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे। पहिलेही स्वीकारलं होतं, आताही स्वीकारलंय। तुम्ही जे प्रत्येक वेळा त्यांना जी दूषणं दिली ते लोकांना आवडलेलं नाही। अगदी लोकांना निगेटिव्ह पॉलिटिक्स आवडत नाही, लोकांना विकासाचं पॉलिटिक्स आवडतं। निश्चित, अगदी मनीषाताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सुद्धा